जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन बातम्या तुम्हाला ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या, नंतर व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। घर जावई म्हणून राहायला आला, सासूच्याच प्रेमात वेडा झाला, पुढे भलताच प्रकार झाला। तो अनेक महिन्यापासून घर जावई म्हणून राहू लागला होता आणि याच दरम्यान सासू आणि जावयात जवळीक वाढत गेली। घर जावई म्हणून राहायला आला होता। प्रेम एक अशी गोष्ट आहे ज्याला कशाचंही बंधन नसतं। लोक प्रेमात पडतात तेव्हा पार आंधळे होऊन जातात। प्रेमात आंधळे झालेले लोक काय करतात याचा अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात। कधी एखादा तरुण आपल्या नातेवाईक महिलेसोबत फरार होतो, तर कधी आणखी काही ऐकायला मिळतं। मात्र पश्चिम बंगालमधून याहून एक विचित्र घटना समोर आली आहे। हावडामधील एक जावई आपल्या सासूसोबत फरार झाल्याची घटना समोर आली आहे। पश्चिम बंगालच्या लोकल मीडियानुसार 2016मध्ये शेफाली दासची मुलगी प्रियंका दासच रामपुरहाट येथे राहणाऱ्या कृष्ण गोपाल दाससोबत लग्न झालं होतं। पण झालं असं की गेल्या शनिवारी शेफाली दास आपल्या मुलीच्या नवऱ्यासोबत म्हणजे जावयासोबत पळून गेली। दोघांमध्ये बऱ्याच वर्षापासून अनैतिक संबंध होते। सासरा बबला दास आणि तिची मुलगी प्रियंका दासने पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। सासूला घेऊन पळून गेलेल्या कृष्ण गोपाल दासच्या पत्नीचा आरोप आहे की लग्नानंतर तिचा पती तिला मारहाण करत होता आणि शिवीगाळही करत होता। प्रियकराने आरोप केला की जेव्हा तिला पती आणि आईच्या संबंधाबाबत समजलं तेव्हा तिने याचा विरोध केला। त्यानंतर पतीने मारहाण केली। प्रकरण जेव्हा वाढलं तर आरोपी पती आपल्या पत्नीला सोडून आपल्या सासरी जाऊन राहून लागला। आरोप आहे की सासरी आणि अनेक महिन्यापासून घर जावई म्हणून राहू लागला होता आणि याच दरम्यान सासू आणि जावयात जवळीक वाढली। पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा नवीन बातम्या तुम्हाला ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। धन्यवाद।